वर्षाच्या शेवटी तालुक्यातील पिकांवर दव गेल्याने शेतमालाचं नुकसान झालं। त्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बुधवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यात वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी गारपीट व जोरदार पावसाने थैमान घातलं आहे। गत 4 दिवसांपूर्वी तालुक्यातील पिकांवर दव गेल्याने झालेलं नुकसान यामुळे शेतकरी धास्तावला आहे। अशात नववर्षाच्या सुरुवातीलाच गारपिटीसह वादळी पाऊस आला। बुधवारी रात्री वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली। या पावसाने कपाशी, तूर, मका आदी पिकांचं नुकसान झालं आहे। संत्र्याचा मृगबहारही गळाला आहे। वर्षाच्या शेवटी तालुक्यातील पिकांवर दव गेल्याने शेतमालाचं नुकसान झाल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी गारपीट व जोरदार पावसाने थैमान घातलं। पावसामुळे काढणीसाठी आलेला कापूस, गुरांच्या चाऱ्यासाठी टाकलेला मका, तूर तसंच मृगबहाराच्या संत्र्याचं मोठं नुकसान झालं आहे। वादळी वाऱ्याने झाडावरील मृगबहाराचे संत्र गळून पडले, त्यामुळे झाडाखाली गळलेल्या संत्रांचा खच दिसून येतो। तुरीच्या आकाराची 10-15 मिनिट गारपीट झाली। त्या गारपिटीच्या माराने संत्र्याचं नुकसान झालं आहे। गुरांच्या चाऱ्यासाठी टाकलेला मका वादळी वाऱ्यामुळे अक्षरशः झोपला असून काढणीसाठी आलेला कापूस ओला झाला आहे व गळून पडतो आहे। जोरदार वाऱ्याने शेतातील उभी तूर देखील लोटली आहे। वाळलेल्या शेंगा फुटून तुरीचंही नुकसान झालं आहे। अस्मानी संकटांनी शेतकऱ्याला पुरतं हादरवून सोडलं आहे। गेल्या 2-3 दिवसापासून वरुड तालुक्यामध्ये सतत अतिवृष्टी होत आहे। त्याचप्रमाणे काही तुरळक ठिकाणी गारपीट सुद्धा झाली। या गारपिटीमध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। मुख्यतः मृगबहार, संत्र्याच्या मृगबहाराचे संत्र मोठ्या प्रमाणावर गळले, खाली आले आणि जे शेतकऱ्यांच्या हाती एकमेव उत्पन्न होतं ते सुद्धा गेलं। सततच्या पावसामुळे यावर्षी कपाशीला असलेली बुडबुंडी हे संपूर्ण आता नष्ट झाली। त्याच्यानंतर तुरीच्या पिकाचं नुकसान आताच झालेल्या दवामुळे तुरीच्या पिकाचं नुकसान झालं। सोयाबीन, तूर, मका ह्या सततच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावर या वरुड आणि मोर्शी तालुक्याचं नुकसान आज झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये मोठ्या आर्थिक संकटामध्ये, मोठ्या आसमानी संकटामध्ये वरुड तालुक्याचा शेतकरी सापडलेला आहे। तरी बळीराजा सेवा संघटना वरुडच्या माध्यमातून माझी अशी मागणी आहे आणि आमच्या संघटनेची मागणी आहे की तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत या सरकारने देण्यात यावी। तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावावर सुरू करण्यात आलेली कर्जमाफी, या कर्जमाफीमध्ये सुरुवातीला असं बोलल्या गेलं होतं की सरसकट कर्जमाफी शेतकऱ्यांची करू, परंतु त्याच्यामध्ये अटी, शर्ती आणि निकष टाकल्यामुळे हे सरसकट शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचं जाणवून येत आहे। सरसकट कर्जमाफीच्या नावावर सरसकट फसवणूक महाराष्ट्रातला शेतकरी खपवून घेणार नाही किंवा त्याला पसनी पडणार नाही। त्याच्यामुळे त्याच्यामधल्या ज्या जाचक अटी आहेत, जसं 2 लाखाच्या वर जी कर्जमाफी करण्यात आली, 2 लाखाच्या वर ज्या शेतकऱ्यांवर कर्ज आहे त्यांना कर्जमाफीतून वगळण्यात आलं। आता सहज जर पाहिलं तर सरळ अल्पभूधारक शेतकरी जरी असेल तर व्याजासकट त्याचं कर्ज हे 2 लाखाच्या वर सहजच जाते। त्याच्यामुळं ही जी एक अट त्याच्यामध्ये कर्जमाफीमध्ये 2 लाखाच्या खाली असलेल्या कर्जदारांना कर्ज माफ करण्याची जी अट आहे, हे सुद्धा 5वा मुद्दा ह्या GR कर्जमाफीच्या GR मधला वगळण्यात यावा, अशी मागणी आम्ही बळीराजा सेवा संघटना वरुडच्या माध्यमातून करत आहे। आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला तात्काळ भरीव मदत करण्यात यावी, अन्यथा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा असंतोष या महाराष्ट्रामध्ये निर्माण होईल आणि शेतकऱ्यांच्या रोषाला या सरकारला सामोरं जावं लागेल। त्यामुळं आमची अशी विनंती आहे की तात्काळ भरीव मदत शेतकऱ्यांना करण्यात यावी। धन्यवाद। प्रदीप बहुरूपी, विदर्भ न्यूज, वरुड।